देशामध्ये नीट परीक्षेचे पेपर फुटी प्रकरण आता मराठवाड्यामध्ये येऊन पोचलं आहे. काल लातूर येथे 2 शिक्षकावरती या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे. याच संदर्भामध्ये आपण धाराशिवच्या भोसले हायस्कूल जे आहे या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो हे विद्यार्थी जे आहेत हे नीटचा अभ्यास करतात. या ठिकाणी नीटचा अभ्यास हे करत आहेत आणि या ठिकाणी पलीकडच्या साईडला नीटच्या बॅचेस चालतात. या ठिकाणी शिक्षक वृंद आहे. नेमकं या नीटच्या जे घोटाळे झालेले आहेत याबद्दल त्यांना काय वाटतं आणि या विद्यार्थी जे आहेत ज्यांनी परीक्षा दिली त्यांच्या भवितव्याचं काय होणार याबद्दल आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेणार आहोत. मला सांगा, एकंदरीत ही जे सगळा गोंधळ आहे देशामध्ये याबद्दल आपल्याला काय वाटतं आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य काय? जे आज तुम्हाला माहिती आहे सर की जसे नीटचा जो प्रकार उघडकीस आलेला आहे की 720 पैकी 720 मार्क पडलेले 67 विद्यार्थी आहेत आणि एकाच सेंटरचे 10 विद्यार्थी 720 पैकी 720 पडलेले आहेत. तर हा प्रकार खरं तर खूपच निर्दयी आहे. कारण आमचे विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करून हे परीक्षा दिलेली आहे त्यांचं काय होणार? आणि NTA म्हणतंय की आपण रिव्हॅल्युएशन करू आणि हे करू, पण याचं रिव्हॅल्युएशन कसं होणार? कारण लातूरला जो पेपर फुटी झालेली आहे म्हणताय, तर लातूरमध्ये सर्व विद्यार्थ्यांना भेटलेला पेपर असणार आहे, तर याचं रिव्हॅल्युएशन कसं करणार? आमची अशी मागणी आहे की जेणेकरून ही जी एक्झाम आहे परत घेतली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना 1 महिन्याचा टायमिंग द्यावा NTA आणि जी नीटची एक्झाम आहे ती परत व्हावी असं तुमचं म्हणणं आहे? हो, परत व्हावी. एकंदरीत या ठिकाणी हे दिल्लीचे आहे ना? हे दिल्लीचे शिक्षक आहेत आणि हे या ठिकाणी क्लास घेतात, नीटच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. ह्यांना काय वाटतं हे पण आपण विचारूयात. क्या लगता है आपको, ये एग्ज़ाम होनी चाहिए? क्या लगता है? री एग्ज़ाम होनी चाहिए. हाँ. उसका रीजन्स ये है कि ये पैटर्न जो यहाँ पे है धाराशिव में, यहाँ पे मैं पिछले 9 साल से पैटर्न चल रहा है. यहाँ के सुधीर अन्ना भाऊ जी हैं जिन्होंने इस पैटर्न को स्टार्ट किया था जी. तो यहाँ पर जो बच्चे हैं वो ग्रामीण भाग से आते हैं और थोड़ा उनका जो बेस होता है कुछ वीक रहता है, तो हम लोग यहाँ पे सुबह से लेकर शाम तक उनको बैठा करके 12-12, 14-14 घंटे तक उनको स्टडी करा के इस लायक बनाते हैं कि उनको कंपटीशन में ले जाया जाए. और ऐसे फुटाना जो होते हैं उसमें कहीं पेपर आउट हुआ, कहीं बोनस दे दिया, तो मेरे बच्चे क्या करेंगे? एक टीचर होने के नाते ये जो पेपर प्रकरण है नीट का, इसके बारे में क्या लगता है आपको? नहीं, जो NTA ये प्रकरण है वो तो अच्छा है, उसमें कोई प्रॉब्लम नहीं. 720 का होता है. पेपर लीक के बारे में बता रहा हूँ. नहीं, वो तो बहुत गंदी बात हुई है, बहुत बुरा हुआ है ये. ठीक है, 2015 में भी ऐसा हुआ था कि पेपर लीक हुआ था. अभी तक पहले यहाँ तो बोनस मार का चलता रहा, बाद पता लगा पेपर लीक हो गया और पेपर लीक के लिंक के ऊपर लिंक निकलती जा रही. कितने लोग इससे जुड़े हुए हैं क्या पता है. कट ऑफ 50 मार्क बढ़ गया एकदम से, तो इसलिए री एग्ज़ाम होनी ही चाहिए. री एग्ज़ाम होनी चाहिए. यस जी. क्या लगता है सर? एक्चुअली क्या है कि मान लीजिए हम लोग जो ये एग्ज़ाम कंडक्ट करते हैं NTA नीट के लिए, एक्चुअली उसको मेरिट लिस्ट के हिसाब से हम लोग जो है सही कंडक्ट करवाने का व्यवस्था करते हैं. लेकिन अभी ये क्या हो गया, आपने क्वेश्चन ही आउट कर दिया कहीं से. कहीं मान लीजिए कि जो ग्रेस मार्क्स दे दिया उसका कोई बेसिस ही नहीं है, कोई मतलब कि रूल्स रेगुलेशन ही नहीं है. तो ऐसा करके तो फिर जो बच्चे मेहनत किए हैं 2 साल के लिए ना, उसके मेहनत पर तो पानी फिर गया. मतलब टैलेंट जो उन्होंने प्रैक्टिस जो किया उसका कोई मान ही नहीं है. और जो चीट करके मतलब कि जो साइड से अपना जो है क्वेश्चन लीक आउट करके हो, चाहे धांधली करके हो, ग्रेस मार्क्स लेकर के हो, वो निकल गया आगे. क्या वो डॉक्टर ऐसा बनेगा जैसा ये बन सकता था? नहीं. शब्द स्पष्ट है कि आपको जो है दोबारा एग्जाम लेना चाहिए. सिर्फ इतना ही बोलने से काम नहीं चलने वाला है, सशक्त एग्जाम लेना पड़ेगा आपको. नहीं तो आप सरेंडर करो कि आपसे नहीं हो पा रहा है, गवर्नमेंट व्यवस्था करेगी उसकी. ये क्या तरीका होता है? मजाक बना रखा है. 25 लाख स्टूडेंट का जीवन खतरे में डाल दिया आपने. जनरेशन बाय जनरेशन खराब हो रहा है और आप बैठ करके वहां तमाशा देख रहे हो. क्या कर रहे हो NTA? मेरे जवाब दो मेरे को. आप जो है सकी बोलिए दिल्ली चले हम लोग, क्या दिल्ली आता मैं तेरे से बात करता मैं. ये तरीका नहीं है. आप जो एग्जाम कंडक्ट करवा रहे हो वो मेरिट लिस्ट पे करवाओ, नहीं तो सरेंडर करो कि नहीं हो पा रहा हमसे है. इस तरह से क्वेश्चन लीक आउट कर दिया, धांधली करके कोई आंसर दे दिया. मेरे बच्चों को क्यों नहीं आंसर दिया आपने? मेरे बच्चों को क्यों नंबर नहीं दिया आपने? आप मेरे को भी पेपर लीक करवा दो मेरे को. ये तरीका सही नहीं होता है. आप तरीका सुधारो
नहीं तो खुद आप साइड ले लो, भारत सरकार व्यवस्था करेगी उसका। कल लातूर में 2 टीचर को गिरफ्तार किया, एक Yes. टीचर को गिरफ्तार किया। यस, क्या लगता है टीचर ने ऐसा क्यों किया होगा? देखिए सेटिंग कौन कर रहा है, कहाँ कर रहा है, हम लोग सीबीआई के लोग नहीं हैं, हम लोग उतना नहीं गेस कर पाएंगे कि किसने कैसा कहाँ पे क्या किया। लेकिन जो न्यूज़ में आ रही है, सरेआम जो लोग जान रहे हैं, हमारे कान तक जो पहुंच रहा है, उससे हमें जो इरिटेशन हो रहा है वही मैं बयान कर रहा हूँ। नहीं, शोभा देता क्या टीचर को? ये शोभा कैसे देगा? किसी टीचर को, किसी एक आदमी को शोभा नहीं कर रहा है। जनरल जो आम आदमी नागरिक है, जो समझ सकता है कि नीट का एग्जाम जो हो रहा है, एनटीए जो कंडक्ट करवा रही है, वो मेरिट का जो है सो बेस पे करवा रही है। ये मेरिट का बेस कहाँ हुआ? जो क्वेश्चन लीक आउट हो गया, क्वेश्चन लीक आउट करने का जो है मेरिट हो गया, वो तो एग्जाम क्वालिफाई करने का मेरिट नहीं हुआ। वो बात को समझिए। मैं इसलिए एनटीए को ये बोलना चाहता हूं, या तो आप सशक्तिकरण के साथ दोबारा नीट का एग्जाम लो, नहीं तो आप भारत सरकार के सामने सरेंडर करो कि हमसे नहीं हो पाएगा। क्योंकि नीट का एग्जाम जो है पूरे इंडिया में जितनी भी कंपटीशन होती है, उसमें सबसे ज्यादा स्टूडेंट नीट में ही बैठता है। तो हो सकता है कि एनटीए की बस की बात ना हो, वो नहीं कंडक्ट करवा पा रहा है, तो सरेंडर कीजिए ना। आप आपसे नहीं हो पा रहा जो चीज, उसको जबरदस्ती क्यों किया जा रहे हैं? जो बच्चे का जिंदगी खराब क्यों कर रहे हैं? 2 साल का मेहनत किया बच्चा, उसको पानी फेर रहे हैं उसके मेहनत पे। और जो कहीं भी कुछ नहीं किया, कुछ डोनेशन दे करके, कुछ सेटिंग करके क्वेश्चन लीक आउट कर दिया, रात भर आंसर याद कर लिया, पटना में पाया गया, उसका फॉरेंसिक लैब में जाकर के उसका जो है कि छानबीन हुआ है कि वो वही पेपर है जो कि एनटीए में पूछा गया है। गुजरात में हुआ, अभी लातूर में हो गया, अब कितने जगह और हो जाएंगे आने वाले समय में, वो कौन जान रहा है। इसलिए इस चीज को आप यहीं विराम करने का प्रयास करो, दोबारा नीट का एग्जाम लो और सशक्तिकरण के साथ, वरना सरेंडर। ओके सर, काय वाटतं? हे विद्यार्थ्यांनी 2 वर्ष अभ्यास केलेला आहे, आता ही परत परीक्षेची मागणी, मग परत विद्यार्थ्यांना म्हणजे ही बॅलन्स होईल का परत? नक्कीच होईल सर. खरं तर सर, हा धाराशिव जिल्हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, मात्र बौद्धिकदृष्ट्या सशक्त आहे. आणि आदरणीय सुधीर अण्णा पाटील सरांनी काय केलेलं आहे की या धाराशिवमधील त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या जरी मागासलेले लोक असतील, तर बौद्धिकदृष्ट्या यांची मुलं ही कणकर आहेत. आणि या मुलांना त्या ठिकाणी बाहेर न जाता कमी खर्चामध्ये स्वतःच्या घरी राहून त्या ठिकाणी नीट अथवा जीईची परीक्षा देता यावी, यासाठी त्या ठिकाणी दिल्ली, कोटा, हैदराबाद येथील तज्ज्ञ मार्गदर्शक आणलेत आणि हे क्लासेस सुरू केलेत. खरं तर सर, आम्ही सकाळी 7 पासून रात्री 9 पर्यंत हे क्लासेस घेतो आणि एवढ्या मेहनतीने एवढे विद्यार्थी आमचे त्या ठिकाणी जे जातात, माझ्या माहितीनुसार 30-40 विद्यार्थी निश्चितच यावर्षी आमचे नीट याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं MBBS असतील, BDS असेल, BMS असेल, BHMS असतील लागतील. मात्र तसा जर विचार केला तर जे गव्हर्नमेंट लागणारे विद्यार्थी आहेत, हे सिमीला लागतील, सिमीला लागणारे BDS लागतील, अशा पद्धतीनं त्यांचा कट ऑफ खाली आलेला आहे. आणि याचं कारण म्हणजे पेपर लीक आहे. त्यामुळं मला असं वाटतं की रिनीट नक्कीच झालीच पाहिजे. आणि रिनीट होऊन त्या ठिकाणी खरं तर रिनीट होताना सुद्धा की पूर्ण त्या ठिकाणी असणारे सर्व कलेक्टरच्या माध्यमातून किंवा कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून त्या ठिकाणी कडक कारवाईद्वारे त्या ठिकाणी ही रिनीट पुढे त्या ठिकाणी चालू करावी. आणि ह्याचा खर्चाचा जर विषय म्हटला तर आता एका विद्यार्थ्याला नाही म्हटलं तरी नीट परीक्षा जर पास करायची म्हटलं तर बऱ्यापैकी खर्च येत असेल. हो, तर आता ही री परीक्षा जर झाली तर ही कसं काय वाटतं आपल्याला? खरं तर विद्यार्थ्यांनी ही एक्झाम फीस भरलेली आहे. नीट आणि NTA कडून त्या ठिकाणी साधारणतः हा पेपर लीक झालेला आहे, तर NTA ने याचा पुन्हा त्या ठिकाणी खर्च करावा, नाहीतर शासनानं तो खर्च त्या ठिकाणी री एक्झामचा त्या ठिकाणी स्वतःच्या अंगावरती घ्यावा आणि मात्र री नीट ही झालीच पाहिजे, असं माझं त्या ठिकाणी वैयक्तिक मत आहे. कारण शासनाने जर ही खर्च नाही अंगावर घेतला तर ते विद्यार्थ्याचं नुकसान होईल. नाही, विद्यार्थ्यांनी ऑलरेडी भरलेला आहे सर खर्च रीनीटसाठी. ह्याच्यामध्ये विद्यार्थ्याची कोणतीही चूक नाही, पालकांची कोणतीही चूक नाही. पुन्हा ही रीनीटसाठी त्या ठिकाणी असणारी विद्यार्थी फीस भरणार नाही. शासनानंच त्या ठिकाणी किंवा NTA न त्या ठिकाणी फीस भरावी असं मला वाटतं. क्या लगता है आपको ये सब? देखिए, नीट के बारे में अगर बात करें बेसिकली तो NTA की नेग्लिजेंसी पहले से ही शुरू हो गई. हमारी NCERT ने सिलेबस रिवाइज किया, नया NCERT लॉन्च किया, उसके बियॉन्ड जाकर पहले इसने सिलेबस दिया. टीचरों ने या बहुत सारे एक्सपर्ट ने इस पे अपना आर्ग्यूमेंट रखा. इवन जो NCERT के सेल है, पैनल हैं, उसके चीफ अभी आप उसमें देखिए तो उन्होंने भी आर्टिकल लिखा कि NTA को ऐसा नहीं करना चाहिए था. तो पहले नेग्लिजेंसी तो सिलेबस से शुरू हो गई उसकी. अब जो दूसरी प्रॉब्लम आई कि नीट एग्ज़ाम को लेकर के, इतना बड़ा फ्रेश एग्ज़ाम होने वाला, एक हेल्दी इन्वायरमेंट में होने वाला एग्ज़ाम था, पहली बार इतना बड़ा स्कैम इस तरीके से सुनने को आ रहा है. कोइंसिडेंट कितना हो सकता है? 67 स्टूडेंट, 720 आउट ऑफ 720, एक ही सेंटर के बच्चे,
और एकंदरीतच ह्यांनी हे प्राध्यापक जे आहेत टीचर यांचं म्हणणं असं आहे की ही परीक्षा जी आहे ही परत घेतली तर विद्यार्थ्याला नक्कीच न्याय मिळणार आहे. आता आपल्याबरोबर विद्यार्थिनी पण आहेत या ठिकाणी, या ठिकाणी स्टडी करतात त्या. काय वाटतं तुम्हाला? हे तुम्हाला माहिती आहे सगळं काय झालंय ते पेपर फुटीचं प्रकरण, तुम्ही आता अभ्यास करताय, पुढे तुम्ही परीक्षा देणार आहेत, तर काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की जे NTA ग्रेस मार्किंग दिली आहे ते NTA खूप मोठी चूक आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे बिहार, गुजरात आणि हरियाणा आणि झारखंड आणि काही दिवसापूर्वी आम्हाला माहीत झालेलं हे लातूर जे आहे तिथं पण लीक झालंय पेपर. तर हे असं नाही झालं पाहिजे होतं, कारण आम्ही जेवढी मेहनत घेत आहोत ते सगळं वाया चाललंय ना. बरोबर. आता तुम्ही इथं किती म्हणजे कधीपासून अभ्यास सुरू केलेला? आम्ही असं तर तू सांगितले काय वाटतं हे सगळं? सर, हे पेपरबद्दल मेन म्हणलं तर आता लातूरमध्ये जे ऐकलंय त्याच्याबद्दल तर असं वाटतं की शिक्षकच असं करायला लागलेत म्हणल्यावर विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करायचा? आम्ही अभ्यास करतो पण त्याचा आम्हाला रिझल्ट नाही भेटत म्हणल्यावर आम्ही कशासाठी अभ्यास करायचा? सर, सगळं डिमोटिवेशन व्हायला लागलं याच्यामुळे. बरोबर. काय वाटतं तिथे पेपर आता तू अभ्यास करायला लागलीस, तू परीक्षा देशील, पण पुढं काय होतं हे कसं कळणार? तेच आम्हाला काही कळत नाहीये की अभ्यास आम्ही कशासाठी करायचा. असे जर पेपर लीक होत असेल, UP बिहारमध्ये झाले, पण आता लातूरमध्येही झाला, मग लातूरचा किंवा म्हणजे खूप जागी पेपर लीक झालेत असं कळतंय. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की रिनीट व्हावी आणि डबल पेपर घ्यावे, परत घ्यावे. एकंदरीत तिथे विद्यार्थी सुद्धा आहेत बघा. विद्यार्थ्याचं सुद्धा म्हणणं हे आहे की त्यांची तळमळ एकच आहे की आपण 2 वर्ष कष्ट करतोय आणि त्या कष्टाचं फळ जर भेटत नसेल किंवा कुणाच्या चुकीमुळं जर कुणाला सजा भेटत असेल तर हे नक्कीच चुकीचं आहे. श्रीराम क्षीरसागर, नवभारत, धाराशिव.